Shall we continue? Yes, sir. Yes, Okay. sir. So what we have understood, if you want to find out the moment of R, that is mr, the formula is distance OA multiplied by horizontal component of the same force. मोमेंट कोणाचा काढताय? R चा काढताय. म्हणून इथं कंपोनेंट कोणाचा झालाय? R चा झालाय. कुठला कंपोनेंट आलाय? X कंपोनेंट. इज दॅट क्लिअर? Yes, Yes, sir. sir. Okay. Now tell me, what will be the moment of force F1 by this logic? ही सगळी प्रोसेस रिपीट केली असं समजा आणि तुम्ही F1 चं मोमेंट काढताय. तर बाय फॉर्म्युला मोमेंट ऑफ F1 काय असेल? बेसिक फॉर्म्युला काय असेल? F1 into its perpendicular distance. If only one. D2. F1 चं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? D1 हे काय इथं दिसलं का? D1. F1 चं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे D1. त्यामुळे बाय फॉर्म्युला मोमेंट ऑफ F1 काय आहे? F1 into D1. आणि ह्या D1. इक्वेशन 1 च्या लॉजिक नुसार काय येईल? F1 D1. आणि F1 D1 हा बेसिक फॉर्म्युला जरा F1 OA च्या D1 स्वरूपात is काय equal येईल? OA च्या स्वरूपात काय येईल? OA horizontal into component of F1 X. F1. OA F1 into X. horizontal component of F1. F1 आपण X. नोटेशन देऊ शकतो F1x. इज दॅट क्लिअर? मग तुम्ही काय म्हणणार? Yes, sir. So, F1 into D1 which is the basic formula of moment of F1. हा किती येतो? OA into F1x. त्याच पद्धतीने आपण काय लिहू शकतो? F2 D2 is equal to OA F2X. into F2X. F2x. व्हेरी गुड. बाळांनो, एक मी तुम्हाला सांगतो अभिमानानं, तुम्ही ऑनलाईन मोड मध्ये तुम्हाला हे समजत असेल. यू आर डुईंग अ ग्रेट वर्क. यू आर डुईंग बेटर दॅन माय एक्सपेक्टेशन. थँक्यू. ठीक आहे. आता बघा, समेशन ऑफ मोमेंट्स ऑफ गिवन फोर्सेस म्हणजे काय असेल? तर F1 चं मोमेंट जे काय F1 D1 F1 D1 plus F2 D2 plus F2 F2 D2. D2 सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. F1 D1 म्हणजे काय हो? सर D1 झालं की. D2 F2 D2 D2. ओके. F2 हां. सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू. F1 D1 ची व्हॅल्यू काय हो? OA OA F1 X F1 into F1x. F1x म्हणजे काय? तर F1 चा हॉरिझॉन्टल कंपोनेंट. इज दॅट क्लिअर? Yes, प्लस sir. F2 D2 म्हणजे काय? OA OA F2X into F2X F2x. याच्यामधून कॉमन ऑफ कोर्स काय येईल? OA OA कॉमन येईल इंटू ब्रॅकेट F1 चा x कंपोनेंट मुद्दाम डिस्क्राइब करतोय प्लस F2 चा x कंपोनेंट. ठीक आहे. आता बघा, आपल्या जुन्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे, हा जर फोर्स F असेल तर x कंपोनेंट काय असतो? F cos थीटा. आठवतं ना? F cos theta. ओके. Yes, sir. म्हणजे बघा, F1 चा x कंपोनेंट असं काहीतरी असेल, F2 चा x कंपोनेंट असं काहीतरी असेल. येस ऑर नो? आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे काय असणार आहे? तुम्ही नाव काय देता? समेशन Fx नाव देता. बरोबर आहे की नाही? Yes, sir. समेशन Fx नाव देतो की नाही? ज्याला आपण नवीन टर्म काय वापरतोय? Yes, sir. R चा x कंपोनेंट. इज दॅट क्लिअर? समेशन Fx Yes, म्हणजे sir. Rx आहे. R चा x कंपोनेंट. RX. ओके. ठीक आहे. मग मी इथं काय लिहू शकतो? Therefore, summation of moments is equal to OA into F1x आणि F2x. हे दोघं मिळून काय तयार होईल? RX. रिझल्टंटचा x कंपोनेंट which is Rx. Is that clear? RX. Yes, sir. आता इक्वेशन नंबर 2, 3 PPT मधलं घेतलं, आदला बदल होईल. डझंट मॅटर. याला 2 म्हणलं बहुतेक आणि याला 3 म्हणलंय. ओके. कम्पेअर इक्वेशन 1 and 3. Summation of इक्वेशन 1 आणि 3 राईट हँड साइड इक्वल आहे का? आहे. काय Yes, राईट हँड sir. साइड? OA into Yes, sir. RX. OA into RX. बरोबर आहे.
मग त्यांच्या लेफ्ट हँड साइड पण कशा असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत. म्हणून आपण Equal. काय लिहू शकतो, समेशन MI एम इज is इक्वल टू equal to is equal to मोमेंट ऑफ द moment रिझल्टंट. of resultant. समेशन resultant. एम म्हणजे काय हो, तर F1 इंटू D1 प्लस Plus F2 into F2 इंटू D2. दोन फोर्सचं F2 मोमेंट जे आहे F1 D1 प्लस F2 D2, त्या बेरजेला आपण काय नाव दिलं, समेशन Is एफ. equal to आणि summation मोमेंट ऑफ moment रिझल्टंट म्हणजे काय, R R इंटू D. दिस इज प्रूव्ड. किती लोकांना समजलं, वन बाय वन मला रोल नंबर सांगा प्लीज. आय एम रिअली हॅपी विथ यू. ज्यांना समजलं त्यांनी फक्त रोल नंबर सांगा, मला काउंट घ्यायचा, पुढं काही फॉलोअप घेणार नाही समजलं नसेल तर. हॅव यू अंडरस्टूड दिस? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. sir. Yes, sir. Very good, very good. If you can understand this expression in online mode, you should be proud of yourself. You are doing something extraordinary in spite of the odd situation. किती जर अडचणी येत असतील तर तुम्ही काहीतरी चांगलं करताय, लक्षात ठेवा. याचा एक स्नॅपशॉट काढा. मी तुम्हाला सांगितलं घेणार नाही तुमचा. याचा पण एक स्नॅपशॉट काढा आणि ज्या पीपीटी शेअर केलेल्या आहेत आजच्या स्टडी मटेरियल मध्ये, शेवटची लिंक त्याच्यामध्ये ह्या पीपीटी तुम्हाला मिळतील. प्रॉपर डेरिव्हेशन तुम्ही बघू शकताय, जे आपण सोमवारी डेराईव्ह करणार आहोत. पुन्हा एकदा चालेल. Yes, sir. अटेंडन्सचे स्नॅपशॉट आहेत, Yes, ब्रेकला जाण्यापूर्वी मी घेतलेले आहेत. सो शॅल वी एंड हिअर, का रिपीट करायचं एकदा? 1 मिनिट मला वाटतं रिपीट करावं. ओके, सांगा स्टेप्स काय काय केल्या. सगळ्यात महत्वाचं काय केलं, सुरुवात काय काय केली, प्रूव्ह काय करायचं तुम्हाला सांगा. समेशन ऑफ मोमेंट ऑफ Summation of a forces is moment equal to moment of is the equal to moment of resultant. This thing we have to prove. काय कन्सिडर केलं, we are considering the first quadrant, x-axis and y-axis. We are considering two forces contained in the first quadrant, which are F1 and F2. Yep. Let the resultant is R, which is found out by parallelogram law of forces. त्यामुळे पीपीटी मध्ये सुरुवातीला parallelogram law पण एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुम्हाला काय बर, ह्या सर्व फोर्सेस आपल्याला मुवमेंट काढायचा आहे. कुणाभोवती, अबाउट पॉइंट ओ. ओ हा पॉइंट कुठे घेतलाय तर ऑन वाय ऍक्सिस घेतलाय. ओ वरून आपण परपेंडिक्युलर टाकले. ठीक आहे. ओ वरून हा जो परपेंडिक्युलर टाकला आर वरती, त्याचं डिस्टन्स आपण डी आहे समजलं. ओ वरून F1 वरती जो परपेंडिक्युलर टाकला त्याचं डिस्टन्स किती अज्युम केलं, D1. ओ वरून F2 वरती जो परपेंडिक्युलर टाकला त्याचं डिस्टन्स किती घेतलं, D2. ठीक आहे. त्यानंतर नोटीस काय केलं तर 3 राईट अँगल ट्रायंगल आहेत, OAB, OAC आणि OAD, ज्यांचा हायपोटेनस कॉमन आहे आणि त्यांचे डिस्टन्सेस, त्यांचे अजून एक साइड काय तर OB, OC आणि OD हे काय आहेत, परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आहेत. 3 perpendicular distance. इज दॅट क्लिअर? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. सुरुवात कुठून केली? Yes, sir. ट्रायंगल OAB. OAB. ठीक आहे. त्याच्यापूर्वी काय समजून घेतलं, रिझल्टंटचा अँगल जर थीटा असेल हॉरिझॉन्टलशी, तर अँगल AOB हा पण किती असणार आहे, थीटा. Theta. ठीक आहे. हे पीपीटी मध्ये नसेल पण तुमच्या लक्षात आलंय, हे थीटा लिहायचं राहिलं होतं, तुमच्या डायग्राम मध्ये तुम्ही ऍड केलं. ट्रायंगल OAB मध्ये काय काढलं, कॉस थीटाची व्हॅल्यू काढली आणि त्याच्यावरनं डी ची व्हॅल्यू मिळवली. डी ची व्हॅल्यू काय आली, OA इंटू कॉस थीटा. समजताय का? नंतर काय काढलं Yes, sir. तुम्ही, मोमेंट ऑफ द रिझल्टंट काढलं. मोमेंट ऑफ द रिझल्टंट म्हणजे काय तर R इंटू डी. समजताय का? याच्यामध्ये डी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि सिम्प्लिफाय केलं, काय मिळालं, इक्वेशन 1 मिळालं, जे काय सांगतं, मोमेंट ऑफ द रिझल्टंट इज इक्वल टू OA इंटू RX. अरे सिंपल फॉर्म्युल्यानुसार ज्या फोर्सचं मोमेंट काढायचं आहे म्हणजे आरचं, दॅट इज इक्वल टू हायपोटेनस OA मल्टिप्लाइड बाय त्याच फोर्सचा एक्स कंपोनंट. अंडरस्टूड? मोमेंट ऑफ द रिझल्टंट इज इक्वल टू OA इंटू एक्स कंपोनंट ऑफ द रिझल्टंट. त्याच पद्धतीनं F1 चं मोमेंट काढलं, F2 चं मोमेंट काढलं, ऍडिशन केलं, सिम्प्लिफाय केलं. स्नॅपशॉट काढायचा सर्वांनी. Yes, sir.
या Yes, sir. डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करा प्लीज. मी तुम्हाला सांगितलं 2 लेक्चर असतात, आपण खूप शांतपणे हे घेतलं असतं, पण मला वाटतं यात सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. आणि ह्या डेरिव्हेशनची प्रॅक्टिस करा. हे डेरिव्हेशन एक्झाम मध्ये असणार आहे, टेस्टला. त्याच्यावरचे न्यूमरिकल पण असणार आहेत, स्टेटमेंट पण असणार आहे. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. शॅल वी स्टॉप नाव? Yes, sir. Yes. थँक्यू व्हेरी मच. संपण्यापूर्वी एकच सर्वांना रिक्वेस्ट आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, टेलिग्राम इन्स्टॉल करा केलं नसेल तर. त्याच्यावरती स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे याचा व्हिडिओ आणि पीपीटी आहेत. लक्षात येते का? तर बेसिक इन्फॉर्मेशन भरत राहावा सर्वांनी प्रोफाईलमध्ये. लक्षात येते का? वेळ घालवू नका. प्रोफाईलमध्ये इन्फॉर्मेशन भरत राहा. फायनल स्कीम अप्लाय करायच्या वेळेला इथं येऊ शकता. जर खूपच अडचण असेल तर सोमवारी फॉर्म भरायसाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी कॉलेजवरती यायला हरकत नाही. पण एकदा इलिजिबिलिटी फॉर्म भरला म्हणजे स्कॉलरशिपचं भरता येईल. फार काय अवघड नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, कोणाची पण मदत घ्या, कारण हा आर्थिक प्रश्न आहे. पालकांना डायरेक्टली याचा बेनिफिट होणार आहे फायनान्शियल टर्म्समध्ये. त्यामुळे इलिजिबिलिटीपेक्षा स्कॉलरशिपचा फॉर्म महत्वाचा आहे. प्लीज टेक इट सिरियसली. ठीक आहे. Yes, sir. ओके, थँक्यू व्हेरी मच. विल एंड द मीटिंग. Yes, sir.